नमस्कार मित्रांनो, डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आज काही कामांमुळे आपल्याला दिवसा व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही आणि मग अशातच उशीर झाला आणि आताचा व्हिडिओ आपण नेमका संध्याकाळी बनवतोय। तर मित्रांनो, देव्या निघायच्या आमच्या भागामध्ये, पहिल्या देव्या आया देव निघायचे आणि मग गुण घेण्यासाठी आमची माणसं शुक्रवार ते मंगळवार असे 5 दिवस गाणं लावायची आणि मग त्या गाण्यामधून ते ढोलकी ते गाणार राहायचे, ते गाणी म्हणायचे 5 दिवस आणि मग 5व्या दिवशी जो काही त्या देवीचा आईचा जो काही साज अलंकार जे काही असतील, ज्याच्याकडून मागितले असतील, उदाहरणार्थ वडिलांकडून काहीतरी एक दागिना, एखादा भावाकडून असतो, एखादा नवऱ्याकडून, एखादा मामाकडून, असं ते डाग मागितले जायचं आणि मग ते ज्यांच्याकडून मागितले ते माणसं ते डाग आणायचे आणि मग ते द्यायचे। दिल्यानंतर मग ते पुन्हा 5 दिवस गाणं लावून ते डाग घालून मग ते बोळवलं जायचं तो देव। तर असंच गाणं एक मित्रांनो, आई म्हणजे त्याच्यामध्ये जायची ते गाणी म्हणायला आणि आता थोडंसं लोप पावत चाललेली परंपरा आहे ही। पण ते गाणी आजही ते जे माणसं म्हणायचे गायचे त्यांचे तोंडपाठ आहेत। तर असंच एक गाणं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर ते गाणं आता आई आपल्याला म्हणून दाखवणार आहे। मग ते गाणं तुम्हीच ऐका मित्रांनो, कसं होतं आणि कशी परंपरा आहे आमची। आनंदाने आल्या माझ्या बाया की अवधान केलं, आनंदाने आल्या माझ्या बाया की अवधान केलं, स्वनाराच्या आळीन बाया उभ्या हो, स्वनाराच्या आळीन बाया उभ्या हो, स्वनार दादानी बाया वळकीला द्या वळकीला, या स्वनार दादानी बाया वळकीला द्या वळकीला, शिकियाचं जोडणायर केला हो, शिकियाचं जोडणायर केला हो, आनंदाने आल्या माझ्या बाया की अवधान केलं, आनंदाने आल्या माझ्या बाया की अवधान केलं, कसाराच्या आळीन बाया उभ्या हो, कसाराच्या आळीन बाया उभ्या हो, स्वनार दादानी बाया वळकीला द्या वळकीला, स्वनार दादानी बाया वळकीला द्या वळकीला, चुडियाचा जोडणायर केला हो, चुडियाचा जोडणायर केला हो, अवधानी आल्या माझ्या बाया की अवधान केलं, आनंदाने आल्या माझ्या बाया की अवधान केलं, कसारा शिपियाच्या आळीन बाया उभ्या हो, शिपियाच्या आळीन बाया उभ्या हो, शिपिया दादानी बाया वळकीला द्या वळकीला, चोळी पातळाच्या गड्यानायर केला हो, चोळी पातळाच्या गड्यानायर केला हो, तिथून पाऊस पड बा माझ्या पिकाला उमरा खाली बा, पिकाला उमरा खाली, पिकाला उमरा खाली, कवाचा चौरंग सोन्याचा बाय चौरंग सोन्याचा, चौरंग सोन्याचा कशांडू माणिक मोत्याचा बाय माणिक मोत्याचा, माणिक मोत्याचा कशांडू आसमानी, जोकीला बाय आसमानी जोकीला, आसमानी जोकीला कशांडू, सूर्यानी देखीला बाय चंद्रानी देखीला,
आसमानी ज्योतीला कशेंडू सूर्यानी देखीला चंद्रानी देखीला सूर्या बोले चंद्राला कापला वरिष्ठ कोण आला बाय वरिष्ठ कोण आला सूर्या बोले चंद्राला कशेंडू आपला वरिष्ठ कोण आला आपला वरिष्ठ कोण आला पाणी पडला रे वरच्या डोंगराला पाणी पडला रे वरच्या डोंगराला पुराला रे यमुना नदीला पुराला रे यमुना नदीला मेळा उतराव रे कोळणी बायाचा मेळा उतराव रे कोळणी बायाचा अक्का मारा रे वडीवाल्या दादाला अक्का मारा रे काना उडला पाणी पडला रे वरच्या डोंगराला पाणी पडला रे वरच्या डोंगराला पुराला रे यमुना नदीला पुराला रे यमुना नदीला मेळा उतराव रे माळणी बायाचा मेळा उतराव रे माळणी बायाचा अक्का मारा रे वडीवाल्या दादाला अक्का मारा रे काना उडला. तर मित्रांनो, कसे गाणी भरपूरच आहेत, पण मग कसे वयमानानं दम लागतो आणि ह्या गाण्यांना ना पुढं म्हणणारा एक बाकीचे मागं म्हणणारे राहतात. त्याच्यामुळं मग पुढच्यानं म्हणल्यानंतर मागचे म्हणतात तोपर्यंत पुढचा दम खातोय, पुढचा म्हणल्यानंतर मागचे दम खातात असं, आणि मग ती गाणी रात्रभर चालायची, ते ठेपात राहायची, नाद राहायचा ढोलकी, त्याच्यानंतर ते टाळ राहायचं एक बारीक, आणि गाणार काही चाळ बिळ असं ते हलगी, आणि त्याच्यामुळं मग त्या गाण्याला रस यायचा, हुरूप यायचा, रात्र निघायची आणि ह्या चढवडी गाणी चालायची. ह्या गाण्यांच्या याच्यामध्ये ज्यांच्या बायांचा किंवा देवांचा काही हे असेल ते देव यायचे आणि मग ते अजूनच रंगत यायची त्या गाण्यांना. तर अशी परंपरा मित्रांनो आता सध्या लोप पावत चालली आणि हे गाणारी माणसं थोडीच राहिल्यात आता ह्या जुनी जाणती माणसं. तर ते कसं एकट्याला म्हणायला शक्य होत नाही, दम लागतोय, पण मग एक छोटासा प्रयत्न केलाय. तर चला मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा. तर नमस्कार मित्रांनो.